श्री स्वामी समर्थ. दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मँगो आल्मंड चॉकलेट केक. तिथे साहित्य आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे. मँगो पल्प घेतलेला इथे मी. तुम्ही हापूस आंबा मिक्सरला लावून देखील घेऊ शकता. 1/4 घेतलेला आहे. त्यामध्ये मी मँगो इन्सेन्स टाकणार आहे 1/4 TSP आणि 4-5 थेंब येलो कलर टाकणार आहे. तिथे मी येलो कलर टाकत आहे आणि हे मिक्स करून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तिथे एक बाउल घेतलेला आहे मी. त्यामध्ये 1/4 कप रिफाइंड ऑइल घेतलेला आहे. 1/4 कप घट्ट दही घ्यायचं आहे. इथे मी घट्ट दही घेतलेलं आहे 1/4 कप आणि 1/2 कप साखर घ्यायची आहे. इथे मी कॅस्टर साखर वापरलेली आहे. तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता. इथे 1/2 कप घ्यायची आहे. आता हे छान क्रीम टेक्स्चर येईपर्यंत मिक्स करायचं आहे. एकदम मिळून येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं फेटून घ्यायचं आहे. तिथे मी फेटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मँगो पल्प आहे ना, तो टाकायचा आहे आणि परत फेटून घ्यायचा आहे. आता हे परत टाकून मी फेटून घेणार आहे. आपल्याला याला बीटरची आणि आवश्यकता नाही आहे. आपण हातानेच फेटू शकतो. तिथे फेटून हे मी साईडला ठेवणार आहे. दुसरा बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये मैदा घ्यायचा आहे. मैदा मी 1 कप प्लस 3 टेबलस्पून वरती घेतलेला आहे. अजून 1 कप प्लस 3 टेबलस्पून घेतलेला आहे. तसं बेकिंग पावडर घ्यायची आहे 1/2 TSP. चमचा पूर्ण सपाट करून घ्यायचा आहे बोटाच्या साहाय्याने आणि बेकिंग सोडा देखील 1/2 TSP घ्यायचा आहे. आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. इथे मी मैदानी चाळून घेणार आहे. त्याच्यानंतर मी बदामाची पावडर वापरलेली आहे. इथे मी मिक्सरमध्ये बदाम वाटून घेतलेले आहेत 1/4 कप. बाहेर पावडर देखील भेटते, तर ही चाळून टाका किंवा अशीच टाका तरी चालेल. मी अशीच टाकत आहे यामध्ये. तर आता ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. छान हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बदामाची पावडर नको हवी असेल, हा साधा मँगो चॉकलेट केक बनवायचा असेल, तर 1/4 कप बदामाऐवजी मैदा तुम्हाला अजून टाकावा लागेल यामध्ये. तिथे मिक्स करून झालेलं आहे. हे ते मिश्रण मँगोचं आणि त्यामध्ये मैदा आपल्याला मिक्स करायचा आहे. छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये. हा टी टाइम केक आहे, त्यामुळे ह्याचं बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसू दे. अशा प्रकारे पण एवढ्याच माप घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला दूध आणि काहीच ॲड करायचं नाही आहे. कट फोल्डच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर बॅटर बघू शकता, एकदम पातळ किंवा एकदम घट्ट देखील नाही आहे. इथे मी डार्क आणि मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे, त्याची चॉप करून घेतलेलं आहे. ते ह्यामध्ये मी मिक्स करत आहे. हे ऑप्शनल आहे. ह्याऐवजी तुम्ही चॉको चिप्स देखील टाकू शकता. ते इथे बेकिंग ट्रेला मी बेकिंग पेपर लावलेला आहे. त्यामध्ये हे बॅटर मी ओतत आहे. जर हा तुम्हाला केक ओव्हनमध्ये करायचा असेल तर 180 डिग्रीला प्रीहीट करून 40 ते 45 मिनिटं बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. पण हा मी गॅसवरच बेक करणार आहे. गॅसवर हा 35 ते 40 मिनिटात होऊन जातो.
तर हे बॅटर मी ह्यामध्ये ओतून पूर्ण ती सपाट करून घ्यायचं आहे छान असं. खूप सुंदर लागतो हा केक. चॉकलेट ऐवजी तुम्ही चॉको चिप्स देखील टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल, ऑप्शनल आहे. इथे मी पूर्ण सपाट करून घेत आहे. तिथे सपाट करून घेतलेलं आहे. तर आता वरती मी बारीक कंपाऊंड घेतलेलं आहे, मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड घेतले, चॉप करून घेतलेलं आहे. तर ते ह्याच्यामध्ये वरती मी टाकणार आहे डेकोरेशनसाठी. आणि बदाम असे कापून घेतलेले आहेत, फ्लेक्स करून घेतलेले आहेत, ते यावर टाकणार आहे. हे ऑप्शनल आहे, असं डेकोरेशनसाठी करणार आहे. तर गॅसवर मी तवा गरम करत ठेवला होता. तर मीडियम आचेवर आपल्याला हा बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. तिथे तवा छानपैकी गरम झालेला आहे. त्यावर मी टीन ठेवणार आहे आणि उलटा टोप ठेवणार आहे, त्यावर झाकून ठेवणार आहे. तर हा 35 ते 40 मिनिटात होऊन जातो. तर आपण 35 ते 40 मिनिटांनी बघूया. तर मी तुम्हाला आता हा दाखवते बेक झालाय का. आपल्याला मधोमध सुरी घालून बघायचं आहे हा बेक झालाय की नाही. हा बेक झालेला आहे. इथे जे चॉकलेट मेल्ट झाले ते लागलंय. परत मी दाखवते. हा बघा, हा केक आता आपला बेक झालेला आहे. आता हा संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर ह्याचे पीस करून घ्यायचे आहेत. तर इथे केक थंड झाला आहे. साईडच्या कडा मोकळ्या करून घेणार आहे मी. आता हा डिमोल्ड करत आहे मी. एकदम प्रॉपर बेक झालेला आहे, खालून करपलेला देखील नाही आहे. हे डार्क चॉकलेट आहे जे दिसत आहे ते. तर अशा प्रकारे आपला चॉकलेट आल्मंड केक रेडी आहे. तर हा मी तुम्हाला कट करून देखील दाखवते, तेवढा स्पॉन्जी झाला आहे तो. तर छान असं स्पॉन्जी झालेला आहे. चॉकलेट देखील छान मेल्ट झालेला आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.